तर पहा मुलांना, आपलं जे प्रकरण आहे समांतर रेषा व छेदिका, हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. आता थोडक्यात आपण त्याचा सराव देखील घेणार आहोत आणि या सरावामध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे विचारले जातील. त्याची जी उत्तरे आहेत ते आपल्याला ऑप्शनद्वारे द्यायची आहेत. हा मुलांना, जो आपल्याला पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे सरावामधील, तो आहे एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना डॅश रेषा असे म्हणतात. तर पहा, समांतर म्हणतात की छेदिका म्हणतात? अगदी बरोबर. त्या रेषा कशा असतात तर समांतर अशा असतात आणि त्यांना छेदणारी जी रेषा असते ती आपण दुसरी काढत असतो. आणि आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे मुलांनो, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर डॅश कोण तयार होतात? किती कोण तयार होतात मुलांनो? 4 होतात की 8 होतात? अगदी बरोबर. किती कोण तयार होतात? 8 कोण तयार होतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे की समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापाची जी बेरीज आहे ती किती येते? ते 180 अंश येते की 90 अंश येते? बरोबर. किती येते? 180 अंश प्रत्येक कोणाच्या मापाची जी बेरीज आहे ती येत असते. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून गुण्याच्या सहाय्याने डॅश काढता येते. काय काढता येते पहा? छेदिका की समांतर रेषा? अगदी बरोबर. गुणांच्या सहाय्याने आपल्याला समांतर रेषा ज्या आहेत त्या काढता येतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की दोन एकप्रतलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारी उत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहे चूक की बरोबर. तर सांगा पाहू मुलांनो, काय आहे? दोन एकप्रतलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारी उत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा कशा असतात? समांतर असतात. म्हणून आपला ऑप्शन काय आहे तर बरोबर आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे की रेषा एल व रेषा एम या समांतर रेषा आहेत. हे डॅश असे लिहितात. तर कसे लिहितात पहा मुलांना, आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. तर आपले योग्य ऑप्शन काय आहे तर रेषा एल एकरूप रेषा एम असं लिहितात. आपला पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, जर एखादी रेषा दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची काय म्हणतात? बघा, दुभाजक म्हणतात की छेदिका म्हणतात? पहा, जर एखादी रेषा दोन रेषांना दोन भिन्न बिंदूतून छेदत असेल तर त्याला काय म्हणतात? तर तिला छेदिका असे म्हणतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे, डॅश कोणांच्या जोडीतील कोण एकरूप असतात? ते संगत असतात की रेषीय असतात? अगदी बरोबर. कसे असतात तर ते संगत कोण असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे, डॅश कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात? ते संगत आहे की उत्क्रम आहे? अगदी बरोबर. व्युत्क्रम कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो आहे, डॅश छेदिकेच्या एकाच बाजूस व आतील बाजूस डॅश असतात. काय असतात पहा? आंतरकोन की उत्क्रम? बघा, डॅश छेदिकाच्या एकाच बाजूस व आतील बाजूस काय असतात? कुठले कोण असतात? तर आंतरकोन हे असतात. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे सराव जो आहे, कुठला सराव तर समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणावरील आपण थोडक्यामध्ये त्याचा सराव घेतलेला आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत हे प्रकरण समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे विचारली जातील जे आपल्याला द्यायचे आहे. तर बघा, ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात ती जोडी डॅश कोणाची असते? ती विरुद्ध कोणाची असते? संगत कोणाची असते? उत्क्रम कोणाची असते की आंतर कोणाची असते? पहा मुलांनो, ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात ती जोडी कुठली? अगदी बरोबर. कुठली आहे तर संगत जोडी ही आहे.
पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकच बाजूस आहेत ती जोडी डॅश कोनांची असते. तर ती जोडी जी आहे ती कुठली असते? विरुद्ध असते, उत्क्रम असते, अंतर असते की संगत असते? बघा, ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषाच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकच बाजूस आहेत ती कुठली आहे? ती जोडी कुठली असणार आहे मुलांनो? तर ती जोडी असणार आहे अंतर. पुढचा आपण आपला प्रश्न घेणार आहोत. उत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा डॅश असतात. कुठल्या असतात पहा, 4 ऑप्शन दिलेले आहे. दुभाजक, समांतर, लंब की एकरूप. उत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा कशा असतात? समांतर असतात. आणि आपला ऑप्शन आहे समांतर. पुढचा देखील आपण प्रश्न पाहणार आहोत. मापकोन M बरोबर 80 अंश असेल तो आंतरकोनाच्या जोडीतील कोन आहे तर मापकोन N बरोबर किती? बघा, 10 अंश, 100 अंश, 90 अंश की 110 अंश. किती असणार आहे? अगदी बरोबर, 100 अंश हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो देखील आपण अभ्यासणार आहोत. रेषा M व रेषा N यांना रेषा L ही दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. म्हणजेच रेषा M व रेषा N ची काय आहे ती आपल्याला माहीतच आहे. बघा, छेदिका, समांतर रेषा, संख्या रेषा की लंब दुभाजक? ऑब्विसली काय आहे तर छेदिका आहे. पुढचा प्रश्न देखील आपण पाहणार आहोत. तर पाहूया पुढचा प्रश्न. जर रेषा A लंबरूप रेषा B आणि रेषा A ही त्यांची छेदिका असेल तर x बरोबर आपल्याला सांगायचं आहे. बघा, 90 अंश, 60 अंश, 45 अंश की 30 अंश? अगदी बरोबर काय आहे तर 30 अंश आहे. तर पहा मुलांनो, आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे रेषा M लंबरूप रेषा N आणि रेषा P ही त्यांची छेदिका आहे. तर x ची किंमत किती आहे? बघा, 45 अंश, 40 अंश, 90 अंश की 135 अंश? अगदी बरोबर किती आहे तर 45 अंश एवढी आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो आहे आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे डॅश असतात. बघा, पूरक, व्यस्त, विरुद्ध की संगत? अगदी बरोबर कसे असतात तर पूरक असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे मापकोन N च्या विरुद्ध कोन मापकोन P 110 अंश असेल तर मापकोन N बरोबर किती? बघा, 100 अंश, 80 अंश, 110 अंश की 120 अंश? किती असणार आहे? अगदी बरोबर 110 अंश असणार आहे. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दर्शवतात ती जोडी डॅश असते. बघा, विरुद्ध, संगत, अंतर की कुठले असते? व्युत्क्रम. अगदी बरोबर, कुठले असते ते? व्युत्क्रम ही असते. तर अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे मुलांनो तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपलं जे प्रकरण आहे समांतर रेषा व छेदिका हे आपण समजून घेतलेलं आहे. आता त्यावर आपण परीक्षा देखील घेणार आहोत. तर पहा, परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे विचारली जातील. मापकोन M 80 अंश तर आंतरकोनाच्या जोडीतील कोन आहे तर मापकोन N बरोबर किती? आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 10 अंश, 100 अंश, 90 अंश की 110 अंश? आपला ऑप्शन कुठला असणार आहे? अगदी बरोबर, 100 अंश हे योग्य ऑप्शन आहे. पुढचा जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे तो बघा काय आहे. जर रेषा A लंबरूप रेषा B आणि रेषा L ही त्याची छेदिका असेल तर x बरोबर किती? बघा, 90 अंश, 60 अंश, 45 अंश की 30 अंश? अगदी बरोबर, 30 अंश हे आपले योग्य ऑप्शन आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांनो तो आहे ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकच बाजूस आहेत ती जोडी डॅश कोनाची असते? बघा, विरुद्ध, व्युत्क्रम, अंतर की संगत? बघा काय विचारलेलं आहे. ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकच बाजूस आहेत ती कुठली आहे? संगत कोन ही आहे.
पुढचा जो आपला प्रश्न आहे बघा, रेषा एम व रेषा एन यांना रेषा एल ही दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. म्हणजे रेषा एल ही रेषा एम व रेषा एन यांचे काय आहे, छेदिका आहे, समांतर रेषा आहे, संख्या रेषा आहे की लंबदुभाजक आहे. अगदी बरोबर काय आहे तर छेदिका आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. तर ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी डॅश कोणाची असते. कसली असते ती बघा, विरुद्ध, संगत, उत्क्रम की अंतर. अगदी बरोबर कशी असते तर अंतर. पुढचा जो प्रश्न आहे, उत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा डॅश असतात. बघा, दुभाजक, समांतर, लंब की एकरूप. अगदी बरोबर कशा असतात तर समांतर असतात. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो आहे, रेषा एम लंबरूप रेषा एन आणि रेषा पी ही त्यांची छेदिका आहे, तर एक्सची किंमत आपल्याला सांगायची आहे. बघा, 45 अंश, 40 अंश, 90 अंश की 135 अंश. मग योग्य उत्तर आहे आपलं 45 अंश. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे डॅश असतात. बघा, पूरक कोन, व्यस्त, विरुद्ध की संगत. अगदी बरोबर काय आहे तर पूरक हे आपले योग्य ऑप्शन आहे. पुढचा जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो आहे, ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दर्शवतात, ती जोडी कुठली आहे. तर विरुद्ध, संगत, अंतर की उत्क्रम. अगदी बरोबर ती आहे व्युत्क्रम. पुढचा जो आपला प्रश्न आहे, मापकोन एन चा विरुद्ध कोन मापकोन पी 110 अंश असेल तर मापकोन एन बरोबर आपल्याला सांगायचं आहे. बघा, 100 अंश, 80 अंश, 110 अंश की 120 अंश. अगदी बरोबर आपलं उत्तर काय आहे, 110 अंश हे आपले योग्य उत्तर आहे. तर पहा मुलांनी, अशा प्रकारे आपण आपले जे प्रकरण आहे समांतर रेषा व छेदिका यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता आपण काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्याचं देखील स्पष्टीकरण इथे करून घेणार आहोत. तर बघा, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो पहिला प्रश्न आपला काय आहे, संगत कोनाच्या जोड्या आपल्याला विचारलेल्या आहेत, तर ते आपण इथे सांगू शकतो. बघा, कोन ए एकरूप कोन काय आहे तर एकरूप कोन ई आहे. त्यानंतर कोन सी चे एकरूप कोन काय आहे तर सी चे आहे एकरूप कोन झी. त्यानंतर इथे पाहू शकतो बी चे काय आहे तर बी चे आहे एफ आणि डी चे कुठले आहे तर जी डी चे आहे एकरूप कोन एच. ह्या काय आहे तर संगत कोनाच्या जोड्या ज्या आहेत त्या आपण इथे बघितलेल्या आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण पाहणार आहोत की आंतरयुक्त कोनाच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहे. त्या आपल्याला सांगितलेलं आहे ते कोन सी एकरूप कोन एफ. त्यानंतर कोन डी, इथे पाहू शकतो कोन डी एकरूप कोन ई. ह्या काय आहेत तर ह्या दोन आंतरयुक्त कोनाच्या जोड्या आहेत. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, बाह्य उत्क्रम कोनाच्या जोड्या आपल्याला सांगायच्या आहेत. तर बाह्य उत्क्रम कोनाच्या ज्या जोड्या आहेत त्या ए एकरूप एच आहे आणि बी एकरूप जी आहे. ह्या काय आहेत तर ह्या आहेत बाह्य उत्क्रम कोनाच्या जोड्या, ज्या आपण ह्या आकृतीद्वारे दाखवलेल्या आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे आंतरकोनाच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहे. मग आंतरकोनाच्या जोड्या आपण इथे सांगत आहोत. तर बघा, सी अधिक एम बरोबर काय ई किती आहे, याचं माप जे आहे ते 180 अंश आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकतो एम कोन काय आहे डी अधिक माप कोन एफ किती आहे तर 180 अंश आहे. इथे आपण पाहू शकतो की त्याचं जे माप आहे ते किती आहे तर 180 अंश आहे. त्यानंतर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण बघू शकतो, विरुद्ध कोनाच्या जोड्या आपल्याला सांगायच्या आहे. तर विरुद्ध कोनाच्या जोड्या पाहूया. कोन ए ची विरुद्ध जोडी कुठली आहे तर कोन डी ही आहे. त्यानंतर कोन बी ची विरुद्ध जोडी आहे कोन सी. त्यानंतर कोन ई ची जी विरुद्ध जोडी आहे ती आहे एच आणि कोन एफ ची विरुद्ध जोडी आहे जी. तर अशा प्रकारे आपण आकृतीच्या सहाय्याने विरुद्ध कोनाच्या जोड्या ज्या आहेत त्या अभ्यासलेल्या आहेत. आता पुढचा जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो आहे रेषीय जोडीतील कोनाच्या दोन जोड्या लिहायच्या आहेत. रेषीय जोडीतील दोन ज्या जोड्या आहेत त्या आपल्याला सांगितलेल्या आहे. बघा, मापकोन ए ची काय आहे मापकोन बी
आणि ते किती माप असणार आहे तर 180 अंश हे त्याचं माप असणार आहे. मग मापकोन ई अधिक मापकोन ए याचं देखील माप किती आहे तर 180 अंश हे आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या कोनांचे कोणते गुणधर्म मिळतात ते आपण पाहणार आहोत. तर ही आपली काय आहे तर ही आकृती आहे आणि ह्या आकृतीद्वारे आपण बघू शकतो की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या कोनांपैकी संगत कोनाच्या जोडीतील कोन कसे असतात एकरूप असतात. त्यानंतर उत्क्रम कोनाच्या जोडीतील कोन ही देखील एकरूप असतात आणि आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन देखील कसे असतात एकरूप असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. दिलेल्या रेषेला कोणत्या पद्धतीने समांतर रेषा काढता येते तर त्याचं उत्तर आपण बघणार आहोत. बघा, दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून गुणाच्या सहाय्याने आपण काय करू शकतो तर दिलेल्या अंतरावर समांतर रेषा ज्या आहेत त्या आपण काढू शकतो. या गुणांच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे तर समांतर रेषा आपण काढलेल्या आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप आपल्याला दिले असेल तर इतर कोनांचे मापे आपल्याला काढता येतात का तर हो, आपल्याला एका कोनाचं माप जरी दिलेलं असलं तर बाकीच्या 7 कोनांचे माप देखील आपल्याला काढता येतात. बघा, इथे ह्या 8 कोन जेव्हा तयार होतात, जेव्हा दोन समांतर रेषा असतात आणि त्याला एक छेदिका छेदली जाते तेव्हा 8 कोन तयार होतात आणि त्यापैकी जर एकाचं माप आपल्याला दिलेलं असेल तर बाकीच्या 7 कोनांचं माप देखील आपल्याला काढता येतं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे छेदिका फक्त समांतर रेषांना छेदणारी रेषा असते का तर ते देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, नाही, कोणत्याही दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदणारी रेषा म्हणजे छेदिका. आपण बघू शकतो की रेषा एल आणि रेषा एन, रेषा एम आणि रेषा एन ह्या काय आहेत दोन समांतर रेषा आहे आणि त्याला एका रेषा एल ने काय केलेलं आहे छेदलेलं आहे रेषा ए मध्ये आणि रेषा एच मध्ये. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण काही प्रश्नांचे जे उत्तरे आहेत त्याचं देखील आपण इथे काय केलेलं आहे तर काही प्रश्न उत्तरे देखील आपण इथे त्याचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. आकृतीच्या सहाय्याने आपण याचं व्यवस्थितपणे काय केलेलं आहे स्पष्टीकरण आपण इथे घेतलेलं आहे. तर आपलं जे दुसरं प्रकरण आहे समांतर रेषा व छेदिका, हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे आपण समजून घेतलेलं आहे, त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरांचं स्पष्टीकरण सुद्धा आपण इथे समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे दुसरं प्रकरण आहे समांतर रेषा व छेदिका हे पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.